हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते आणि आपण पुन्हा एकदा देवाच्या वचनातून जाऊया. तर आपण मत्तेयचा 7वा अध्याय की आपण कुणाचे दोष काढू नये हे वचन आहे, म्हणून आपण ते वचन वाचूया. इतरांचे दोष काढण्याबाबत, तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कुणाचे दोष काढू नका, कारण या प्रकारे तुम्ही दोष काढाल, कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील, आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस, अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील. खरोखर परमेश्वराचं वचन किती सुंदर आहे. पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ तुला काढण्यात स्पष्ट दिसेल. खरोखरच हे परमेश्वराचं वचन आहे की आपण कुणाचे दोष काढू नये, म्हणजे आपले सुद्धा दोष काढले जाणार नाही.